आय मध्ये आम्ही सांगतो की मध्ये फॉलिकल रप्चर झाल्यानंतर सीमेन म्हणजे वीर्य वॉश करून गर्भपिशवीत सोडलं जातं. आता सीमेन म्हणजे वीर्याचं वॉशिंग म्हणजे नेमकं काय? सिमेनचं किंवा वीर्याचं जर आपण कंटेंट बघितलं तर सिमेनमध्ये स्पर्म्स असतात म्हणजे शुक्राणू असतात, त्याच्यासोबत मल्टिपल ग्लँड्सचे सिक्रिशन्स असतात, त्याच्यामध्ये डेड स्पर्म्स पण असतात, WBC म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी असतात, डेब्रीज असतात आणि प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा एक सबस्टन्सही असतो. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्याच्यामध्ये भरपूर सारे स्पर्म्स फिरताना आपल्याला दिसतात ते. पण त्यासोबत डेड, नॉन मोटाईल आणि ॲबनॉर्मल फॉर्म्स ज्यांची मोटिलिटी कमी असे पण स्पर्म्स दिसतात ते. तसंच त्याच्यामध्ये राऊंड सेल्स, WBCs आणि बऱ्याचशा डेब्रीज पण आपण बघू शकतो. आता ह्या स्लाइडमध्ये हे मायक्रोस्कोपिक पिक्चर आहे सिमेनचं आफ्टर वॉशिंग. इथे तुम्ही बघू शकता हायली मोटाईल ज्यांची लिनियर आणि प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी आहे असेच स्पर्म्स आपल्याला या फील्डमध्ये दिसत आहेत. तिथे नॉन मोटाईल, ॲबनॉर्मल मोटिलिटी वाले किंवा डेब्रीज किंवा WBCs हे काही या स्क्रीनमध्ये आपल्याला दिसत नाही. बरं, मग आता पुढचा प्रश्न असा की IUI पूर्वी सिमेन वॉश करण्याची का आवश्यकता असते? आपण बघितलं की IUI मध्ये सिमेन सॅम्पल वॉश करून युट्रसमध्ये सोडायचं असतं. पण जर अनवॉश्ड सिमेन सॅम्पल सोडलं तर काय होईल? म्हणजे वॉशिंगची गरज का असते? सिमेनमध्ये ॲज वी डिस्कस्ड बऱ्याचशा ग्लँडचे प्रोस्टेट ग्लँड, सेमेनल वेसिकल यांचे सिक्रेशन्स असतात. त्याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचा एक सबस्टन्स असतो. जर आपण बिना वॉश करता हे सिमेन सॅम्पल युट्रसमध्ये सोडलं तर प्रोस्टाग्लॅन्डिन ह्या सबस्टन्समुळे युट्रसमध्ये क्रॅम्प्स येऊ शकतात आणि कधी कधी रेअरली सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शनही होऊ शकतात. म्हणून आपण घेतलेलं सिमेंट डायरेक्टली युट्रसमध्ये सोडू शकत नाही. इट नीड्स वॉशिंग बिफोर IUI.